होया पुढच्या बातमीकडे। पालघरमधील वाढवण बंदर विरोधामध्ये भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुमारे 800 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। वाढवण बंदर विरोधामध्ये पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी 12 वाजता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला जाणार आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कामाला वेग आल्याने बंदर विरोधातील संघटना आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। तर बंदर रद्द करण्याची स्थानिक भूमिपुत्रांसह मासेमारांनी मागणी केलेली आहे। गुरुवारी डहाणूतील चारोटी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या वाढवण बंदराविरोधामध्ये आता स्थानिक भूमिपुत्र एकवटल्याचं दिसतंय। यासाठी आता अनुचित प्रकार घडू नये किंवा या आंदोलनाला हिंसक वळण येऊ नये, तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सुमारे 800 पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसही सज्ज झाल्याचं दिसतंय। 800 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे। त्यासाठी हे सर्व स्थानिक भूमिपुत्र एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। पालघरमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। पालघरमध्ये हे स्थानिक भूमिपुत्र एकवटल्याचं दिसतंय। कशा प्रकारे पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला ते आपण पाहतोय। तर स्थानिक भूमिपुत्रांचा या ठिकाणी असलेला जमाव दृश्यांमध्ये आपण पाहतोय। केंद्र सरकारच्या या प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्रांकडून कशा प्रकारे विरोध केला जातोय, याचं भूमिपूजन होऊ नये, ते रद्द करण्यात यावं अशा मागणीसाठी हे सर्व भूमिपुत्र एकवटल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे पालघरचे प्रतिनिधी विनायक पवार जोडले गेलेले आहेत। विनायक, काय या संदर्भातली ताजी माहिती आहे? हो, आज सकाळपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाढवण बंदर विरोधक जे आहेत त्यांचा आज 12 वाजता या ठिकाणी रस्ता रोको मोठं आंदोलन आहे। केंद्र सरकारचा जो महत्त्वाकांक्षी असलेला वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन कामाला वेग आल्याने या विरोधक संघटना ज्या त्या आक्रमक झाल्या आहेत। नेमका यांचा विरोध कशासाठी आहे? काय योजनेचा त्यांना त्रास आहे त्यामुळे ते विरोध करतात? ज्या मच्छीमार संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे वाढवण बंदर झालं तर संपूर्ण मच्छीमार समाज जो आहे तो उद्ध्वस्त होईल, कारण त्याची व्याप्ती पाहिली तर ती प्रचंड मोठी आहे असं मच्छीमार संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे तो बंदर हे रद्द झालं पाहिजे ही प्रमुख मागणी त्यांची आहे। जी, शासनाद्वारे काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे का? कारण जर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला तर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, कारण गजबजलेला आणि वर्दळीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। शासनाचे गेल्या 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मीटिंग झाली होती, परंतु त्याच्यातून या संघटना ज्या आहेत त्यांच्यामध्ये काही तोडगा निघाला नाही। त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा महामार्ग जो आहे तो रोखून धरला आहे। अगोदरच मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतुकीचं जे प्रमाण आहे ते मोठं आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। त्यातच आज जो मोर्चा आहे त्याने जर रस्ता रोको जर झाला तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे। जी, धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शासनाच्या वतीने देखील या संदर्भातली बैठक घेण्यात आलेली होती, मात्र त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांचं समाधान झालं नसल्याचं समजतंय। त्यामुळे हे आता एकवटले आहेत आणि 12 वाजतापासून आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। या मासेमारांचा याला विरोध आहे। जर हा प्रकल्प इथे आला तर त्यांना नुकसान होऊ शकतो, त्यांच्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ते याला विरोध करत आहेत असं आमच्या प्रतिनिधींनी आत्ताच आपल्याला सांगितलंय। तर या संदर्भामध्ये आता शासनाच्या वतीने काही पाऊल उचललं जातं का आणि मध्यस्थी केली जाते का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल।
वाढवण बंदर विरोधाचे जे संघर्ष आहेत त्याचे सचिव वैभव वजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वैभवजी, माझा आवाज आपल्याला येतोय? हो। काय आपल्या नेमक्या मागण्या आहेत आणि शासनाद्वारे आतापर्यंत तुम्हाला काय तुमच्या मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे किंवा काय आश्वासन देण्यात आलंय? आतापर्यंत कोणतंच आश्वासन मिळालेलं नाही। आमचा लढा गेले 25 ते 30 वर्ष चालू आहे। त्यामध्ये आम्ही कायदेशीर मार्ग जे अवलंबतोय त्यामध्ये 10 तालुका पर्यावरणाच्या संरक्षित आहे, त्याच्यासाठी काही कायदे आहेत, त्याच्यामध्ये मोडतोड करून न्यायपालिकेचा गैरवापर करून एक जबरदस्तीने आमच्या माथ्यावर हे जे काही बंदर लादू पाहत आहेत त्याच्यातून अनेक मच्छीमार म्हणजे हजारो मच्छीमार त्याच्यामध्ये बेघर होणार आहेत, त्यांचा संपूर्ण कायमस्वरूपाचा व्यवसाय नष्ट होणार आहे। त्याच पद्धतीने इथे त्याच्यावरती अवलंबून असलेले आदिवासी जो खलाशी वर्ग आहे तो इथे नष्ट होणार आहे। त्याचसोबत इथली शेतीवाडी, नारळी, चिकू यांच्या बागा उद्ध्वस्त होणार आहेत आणि ऑलरेडी आमच्याकडे अनेक असे प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी तारापवनशक्ती केंद्र आहे, औष्णिक केंद्र आहे, MIDC आहे, या सगळ्या प्रदूषित करणाऱ्या गोष्टींच्या मधोमध पुन्हा हा प्रकल्प मांडून आणि आम्हाला उद्ध्वस्त करायला लावलेला आहे, हे आम्हाला मान्य नाही। आमची कायमची मागणी एकच आहे की हे बंदर रद्द करावं। जी, आपल्या संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे, महामार्ग रोखणार आहात, कशा प्रकारे या आंदोलनाची रूपरेषा असेल? आज आम्ही तारोटीला जवळजवळ 10:30 वाजेपर्यंत जमणार आहोत एकत्रितरित्या आणि या आंदोलनामध्ये वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसोबत वेगवेगळ्या मच्छीमार संघटना, आदिवासी संघटना तसेच सामाजिक संस्था त्या आमच्या आंदोलनामध्ये सामील होत आहेत आणि आम्ही तारोटी येथील मुंबई अहमदाबाद हायवे हा बंद करणार आहोत। हा बंद करत असताना जो काही कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही या पद्धतीची आम्ही काळजी घेत आहोत। जी, धन्यवाद वैभवजी, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।